आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, सीआय आणि एसआय. राईट. सीआय आणि एसआय म्हणजे काय? सीआय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड, आणि एसआय म्हणजे सिंपल. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. राईट. तर आपण सगळ्यात पहिले सिंपल इंटरेस्ट शिकू, कारण की ते सिंपल आहे म्हणून. सरळ व्याज, ज्याला मराठीत सरळ व्याज म्हटलं जातं, सरळ व्याज. आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ, चक्रवाढ व्याज. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये फरक एवढाच असतो, चक्रवाढ व्याज मध्ये व्याजावर व्याज मिळत असतं. राईट. फॉर एक्झाम्पल, जर का मी तुम्हाला 1000 रुपये दिलेले आणि 10% दराने, राईट, तर 10% जर का दराने दिले असतील तर पहिल्या वर्षी, एक मिनिट जरा याला वर घेतो अजून, पहिल्या वर्षी मला 10% दराने म्हणल्यानंतर 100 रुपये भेटतील, दुसऱ्या वर्षी परत 100 रुपये भेटतील, कारण की याच्यावरच भेटतंय, कारण की सरळ व्याज आहे. सरळ व्याज म्हणजे फक्त ही जी आपली तुमची प्रिन्सिपल अमाऊंट होती म्हणजे मुद्दल, त्याच्यावरच भेटतं. आपण ते उदाहरणांमध्ये बघू की ते कसे होतात, काय होतात वगैरे, पण एक सिंपल लॉजिक आहे. जर का मी तुम्हाला सांगितलं की हे दर मी तुला दिले 10,000 रुपये, सॉरी 1000 रुपये, आणि 10% दराने दरवर्षी मी तुझ्याकडनं पैसे घेईल. राईट. तर 1000 रुपये तर ते तुमच्याचकडे आहेत, पण तुम्ही मला पहिल्या वर्षी 100 रुपये दिले, परत दुसऱ्या वर्षी 100 दिले, तिसऱ्या वर्षी सुद्धा 100च दिलेत, कारण की सरळ व्याजाच्या हिशोबामध्ये. बरोबर आहे. पण चक्रवाढ व्याज याच्यामध्ये काय असतं की तुम्ही मला लगेचच्या लगेच पैसे नाही देत. राईट. त्याच्यामध्ये टायमिंग ठरवून घेतलेला असतो. चक्रवाढ व्याजमध्ये काय असतं, एक तर प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला किती दिलेली आहे ते ठरलेलं असतं, त्याच्यानंतर टाइम पिरियड काय आहे, किती टाइम पर्यंत, म्हणजे 3 वर्षापर्यंत, 4 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत, 5-6 वर्षापर्यंत असं ठरलेलं असतं त्याच्यामध्ये. राईट. आणि तेव्हाच कंप्लीट अमाऊंट दिली जाते. पण जर का आता फॉर एक्झाम्पल हेच जर का उदाहरण मी चक्रवाढ व्याजमध्ये जर का बोलायला गेलो तर 1000 रुपये तुम्हाला आहेत आणि 3 वर्षांपर्यंत मी 1000 रुपये चक्रवाढ व्याजने दिलेले आहेत, कंपाऊंड इंटरेस्टने दिलेले आहेत. राईट. तर पहिल्या वर्षी किती झाले, 1000चे किती झाले, 100. पण तुम्ही ते दिलेले नाही आहेत मला, कारण की मी तुम्हाला 3 वर्षासाठी दिलेले, म्हणून डायरेक्ट 3 वर्षाचा आपण गणित एकदाच बघणार आहोत. राईट. 3 वर्षाचा हिशोब एकदाच बघणार आहोत आपण. सो पहिल्या वर्षी किती झाले, 100 रुपये झाले 1000चे 10% दराने. ठीक आहे. रेट पण आपण काय सांगितलं, 10%. ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट झाली, रेट झालाय आणि टाइम झालेला आहे. हे चक्रवाढ व्याज बद्दल सांगतोय मी. सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय फरक आहे तो. राईट. सिंपल इंटरेस्ट काय नाहीये, दरवर्षी ह्याच अमाऊंटवर तुम्हाला पैसे देत राहायचे, जे काही रेट ठरलेला असेल त्या रेटने. बरोबर आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं की पहिल्या वर्षी याच्यावर व्याज लागलं तुम्हाला 1000 रुपयावर, किती, 100 रुपये. राईट. दुसऱ्या वर्षी हे 1000 तर तुमच्याकडेच आहेत, हे 100 सुद्धा तुमच्याचकडे आहेत, कारण की आपण 3 वर्षांनंतर एकदाच हिशोब करणार, प्रत्येक वर्षी हिशोब करणार नाहीत. त्याच्यामुळे 1000 रुपये सुद्धा तुमच्याच जवळ आहेत. बरोबर आहे. हे 1000 रुपये तुमच्या जवळ म्हणजे दुसऱ्या वर्षी मला या 1000वर सुद्धा भेटतील, दुसऱ्या वर्षी, ह्या वर्षी 1000वर हे 100 रुपये भेटतील आणि हे 100 रुपयावर हे 10 रुपये भेटतील. बरोबर आहे. हे कंपाऊंड इंटरेस्ट झालं. राईट. आता तिसऱ्या वर्षी काय होईल बघा. बरं, हे अजूनही तुम्ही मला दिलेले आहेत का, इथपर्यंतही अमाऊंट तुम्ही मला दिलेली नाहीत. राईट. हे काय झाले, 100 रुपये कशावरचे झालेत, आता हे ह्या 1000वरचे झाले. पहिल्या वर्षीचे 100 रुपये सुद्धा तुमच्याचकडे आहेत, त्याच्यावरचे 10 रुपये. दुसऱ्या वर्षी हे जे 100 रुपये मला भेटणार होते जे व्याजाच्या स्वरूपामध्ये, ते सुद्धा तुमच्याचकडे आहेत, त्याच्यावरचे हे 10 रुपये. आणि हे जे 10 रुपये आहेत सेकंड इयर मधले, हे 10 रुपये कोणाचं व्याज आहे, कशावरचं व्याज आहे, ह्या 100 रुपयावरचं हे व्याज आहे. राईट. त्याचे सुद्धा 10% मला भेटतील, ते म्हणजे 1 रुपया. राईट. असं याला म्हणतात चक्रवाढ व्याज. काय तर व्याजावर व्याज सगळ्यात पहिल्यांदा. बरं, आता हे काय झालं तुमचं, सिंपल इंटरेस्ट झालं. 1000 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, कशावरचे, हे 1000वरचे. म्हणजे पहिल्या वर्षी बघा लक्षात येईल, सीआय इक्वल्स टू एसआय. बरोबर आहे. पहिल्या वर्षी सीआय जेवढा आहे तेवढाच एसआय सुद्धा आहे. पण दुसऱ्या वर्षी काय होतं, हे 100 रुपये तर भेटतीलच, कशावरचे, 1000वरचे, पण तुम्हाला हा व्याजावरचं सुद्धा व्याज भेटणार. व्याजावरचं व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज. बरोबर आहे. आता बघा, आपण एक साधे सिंपल गणित बघूयात. राईट. सगळ्यात पहिले आपण सिंपल इंटरेस्टचे बघूत, मग आपण चक्रवाढ व्याजकडे जाऊ.
राईट. फक्त एकच लक्षात ठेवा की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामध्ये फरक काय. सिंपल इंटरेस्ट मध्ये फक्त मुद्दलावर व्याज भेटत असतं, तर चक्रवाढ व्याज मध्ये व्याजावर व्याज भेटत असतं. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, बघा आता दर साल दर शेकडा 9% दराने एका रकमेचे 3 वर्षांचे व्याज 540 रुपये येते, तर ती रक्कम कोणती. राईट. आता आपण एकतर हे सरळ व्याज आहे, राईट, कारण की चक्रवाढ व्याज जर का असेल तर चक्रवाढ व्याज असं तिथे मेन्शन केलेलं असतं, नसेल केलेलं तर आपण त्याला सरळ व्याज पकडायचं. ओके, सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे. प्रणव राजा टेहरे. बघा माझं नाव आहे हे, पण पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे टाइम. आलं लक्षात. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम. ओके, यांचा गुणाकार. बर, आपण काय करणार आहोत की हे फॉर्म्युल्यामध्ये छेदस्थानामध्ये 100 टाकणार आहोत. कशासाठी, तर ह्या रेटचे रेट टक्क्यांमध्ये असतो. बघा ना इथे हा जो दर आहे, रेट म्हणजे दर, हा कशामध्ये, टक्क्यांमध्ये. आणि टक्के म्हणजेच काय तुम्हाला सांगितलेलं, टक्के म्हणजेच काय तर 1/100. बरोबर आहे. ते 1/100 म्हणजेच काय, तर आपण छेदस्थानात 100 टाकून दिलंय त्याला. आले लक्षात. फॉर एक्झाम्पल जर का सेम इथे 9च्या ऐवजी जर का 7/5 असलं असतं, 7/5%, तर आपण काय केलं असतं की पी जशाला तसा लिहिला असता, काय जो काय असेल तो. राईट. इथे आर काय लिहिला असता 7/5 आणि टी पण जो काय असेल तो गणितानुसार, आणि नंतर इथे 1/100 असं केलं असतं. राईट. कारण की तुम्हाला सांगितलंय घातांकामध्ये जर का तुम्हाला दिलेला असेल दर, घातांकामध्ये फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये जर का दिलेला असेल तुम्हाला दर, तर तुम्ही काय करायचं, सरळ साईडला 1/100 घेऊन टाकायचं. ओके, कन्फ्युजनच नको कुठल्या गोष्टीचं. राईट. आता तुम्हाला फॉर्म्युला माहित पडलेला आहे. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. राईट. सरळ व्याजाचं गणित, सरळ जी रक्कम तुम्हाला जिथे जिथे दिसतीये तिथे तिथे त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. ठीक आहे. हा झाला आय. आय म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजेच व्याज. राईट. आय म्हणजेच इंटरेस्ट म्हणजेच व्याज. हा बाण आहे. ठीक आहे. आणि हे आय अल्फाबेट आहे. ओके. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे रेट, टी म्हणजे टाइम, आय म्हणजे इंटरेस्ट अपॉन 100. आता व्हॅल्यूज फक्त तुम्हाला पुट करायच्या. राईट. मी हे इथलं करून टाकतो आणि फॉर्म्युला जशाल तसा ठेवतो तुमच्यासाठी. बघा आता व्याज किती सांगितलं त्यांनी, 540, म्हणजे इथे 540 येईल. बरोबर आहे. बरोबरचं साईन. तुम्हाला ती रक्कम विचारली म्हणजे काय विचारलाय, पी विचारलेला आहे. आपण पी जशाल तसा ठेवू, व्हेरिएबल जशाल तसं राहील. इथे काय 9%. मग 3 वर्षांचे, इथं टाइम पिरियड किती सांगितलंय, 3 वर्षांचे व्याज. बरोबर, म्हणजे टाइम पिरियड 3 झाला. आता 9% आहे म्हणून आपण खाली छेदस्थानामध्ये 100 टाकणार आहोत. बरोबर आहे. ठीक आहे. आता 9नी जर का भाग दिला सरळ 54ला, ते किती येतं, 9 सख 54. बरोबर आहे. परत ह्या 3नी ह्या 60ला भाग दिला म्हणजे किती आलं, 20. राईट. आता हा 100 जो आहे हा बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होईल, 2 वर 1 0 आणि गुणाकारात अजून 2 शून्य असणार आहेत, म्हणजे किती झाले, 2 वर 3 शून्य. राईट. 20 गुणिले 100 किती होतील, 20 गुणिले 100 म्हणजे 2000. ती पी ची व्हॅल्यू आली. म्हणजे ती रक्कम कोणती होती, ती प्रिन्सिपल अमाऊंट कोणती होती, प्रिन्सिपल अमाऊंट मुद्दल 2000 रुपये. ओके. सरळ व्याजाचे गणित हे अशीच आहेत, साधी सरळच असतात म्हणून त्याला सरळ व्याज म्हणलेलं. ओके. फक्त व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायचे असतात, बाकी काही नसतं फारसं करायचं. राईट. आयोगाने एकदा याच्यावर क्वेश्चन पण विचारलेला आहे. होपफुली तो जर का स्लाइड मध्ये असेल तर मी तो घेईल, नाहीतर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेल. लेक्चर कुठल्याही टॉपिकचं असू द्या, पण मी सांगेल की लास्ट टाइम मी तुम्हाला म्हणालो होतो ना आयोगाचे मी क्वेश्चन घेऊन आलो. ओके. बघा 1350 रुपये मुद्दलाचे, हे झालं पी. दर साल दर शेकडा 8% दराने, हा झाला तुमचा आर. आणि 5 महिन्यांचे सरळ व्याज म्हणजे हा झाला तुमचा टाइम. आता बघा आपण टाइम कधी पण वर्षांमध्ये पकडायचा. ओके. वर्षांमध्ये पकडायचा. जर का तो महिन्यांमध्ये दिलेला असेल, राईट, जर का आपण 5 वर्ष असेल
तर आपण 5 वर्ष जर का असेल राईट, तर आपण टाइम जशाला तसा 5 पकडायचा. ठीक आहे. जर का 5 महिने दिला असेल, महिने, तर काय पकडायचं, 5/12 पकडायचं. राईट. जर का 5 दिवस दिला असेल तर काय पकडायचं, 5/365. आलं लक्षात. किंवा जर का 5 आठवडे दिला असेल तर काय पकडायचं, मग 5 छेदस्थानात किती आठवडे असतात आपल्याकडे, एक मिनिट, हा आठवडे तशी देऊ शकतो आपण, 52 आठवडे असतात म्हणून. ओके, येते लक्षात. ठीक आहे. तसं आठवड्यांवर अद्याप तरी मी गणित नाही बघितलेलं, पण 5 महिने आणि म्हणजे महिने आणि दिवस आणि वर्ष यांच्यावरच पाहिलेले. ओके. सो आपल्याकडे महिने किती असतात, 12 महिने असतात. 12 महिन्यांपैकी फक्त 5च महिन्यांबद्दलचं काढतोय आपण, कारण की यांनी काय केलंय, दर साल म्हणजे प्रत्येक वर्षीचा हा दर लावलेला आहे. 8% दर सालचा आहे. बरोबर आहे. पण जर का आपण तर पूर्ण साल कंप्लीट नाही घेता फक्त महिन्यांवरच घेणार असू तर आपण 12 महिन्यांपैकी फक्त 5 महिने. राईट. जर का दर साल दिलेलं आहे, त्यांनी 8% दिले, नाही तर जर का 5 दिवस असले असते तर आपण 5 दिवस घेतोय, पण किती, सालच्या 365 पैकी फक्त 5 दिवस. आता याच्यामध्ये विचारायचं नाही की दादा लीप इयर असेल तर मग काय वगैरे, एवढ्या टेक्निकल आणि डिटेलमध्ये जायचं नाही. ओके, आलं लक्षात. जर का वर्ष दिलं असेल तर जेवढ्याला तेवढी अमाऊंट घ्या, महिने दिले असतील तर छेदस्थानात 12 टाका. राईट. आणि जर का 5 दिवस दिले असतील तर छेदस्थानामध्ये 365 घ्या. ओके, येतं लक्षात. ठीक आहे. मी हे सगळं खोडतो. राईट. आणि आपण उत्तराला सुरुवात करूयात. बघा आता काय फॉर्म्युला तुमचा, I = P × R × T / 100. राईट. सो प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 1350 गुणिले रेट काय तुमचा 8, त्याच्यानंतर 5 महिने सांगितलेले आणि छेदस्थानामध्ये हे 100 रेटवाले आणि हे 12 महिन्यांवाले. ओके, आलं लक्षात. ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता, सरळ इथे हा 001 कट केलाय तुम्ही. ओके. आता तुम्ही 5 नी याला भाग दिलाय, आलेत 2. राईट. ह्या 2 नी परत ह्या 8 ला भाग दिलात 4. आता 135 चोक करायचे आहेत तुम्हाला. राईट. तुम्हाला आता ओके, ठीक आहे, आपण यालाही भाग देऊ शकतो 3. आता ह्या 3 नी भाग द्यायचा आहे तुम्हाला 135 ला. तो किती जातो, 3 चोक 12 आणि 3 5 15. तर सरळ व्याज किती असेल, 45 रुपये. राईट. सगळे भाग वगैरे देऊन आपण 45 उत्तर काढलेलं आहे. राईट. आता त्यांनी विचारली आपल्याला रास. राईट. आपण जसा जसा प्रश्न डेव्हलप होत जातो आपण तसं तसं एक एक गोष्ट बघतोय. आता रास म्हणजे काय, तर रासला आपण इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हणूया. अमाऊंट. राईट. हे अमाऊंट म्हणजेच काय असतं, तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट. तुम्ही दिलेले म्हणजे मी तुम्हाला दिलेले 1000 रुपये, त्याच्यावरचं व्याज 100 रुपये 10% दराने. आपण जे सगळ्यात पहिल्यांदा जी कंडिशन बघितली होती, मी तुम्हाला दिले 1000 रुपये, ते झालं मुद्दल. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावर व्याज लागलं ते 100 रुपये 10% दराने 1 वर्षांनंतर. तुम्ही जे मला कंप्लीट 1100 रुपये देणार आहात ती झाली रास. बरोबर आहे. 1000 रुपयाचे 1 वर्षांनंतर किती होत आहेत, 1100 रुपये होत आहेत. कुठल्या दराने, 10% दराने. राईट. 1100 होत आहेत म्हणजे काय, तर ती झाली रास. पण व्याज किती त्याच्यावरचं 100, मुद्दल किती आहे 1000. राईट. आलं लक्षात. सो आता त्यांनी विचारली रास. मग आता ह्या 1350 मध्ये तुम्हाला किती घालायचे, 45 रुपये घालायचे. म्हणजे किती झाले, 1395 रुपये झाली तुमची रास आणि व्याज झालं इतकं 45. राईट. हे व्याज झालं 45 आणि हे झालं 1395. आलं लक्षात. ठीक आहे. पुढचं गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.